नमस्कार शेतकरी मित्रांनो, अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तर आपण काही दिवसापूर्वी ह्या प्लॉटवर आलेलो होतो आणि ह्या ठिकाणी आपण बोरवेलचा पॉईंट हा दिलेला होता बरोबर. हा तर प्रॉब्लेम असा झालेला होता की पहिला आपण यायच्या अगोदर एक नारळावर म्हणा कॉपर रोडवर म्हणा हे पहिला एक बोर घेतलेला होता. त्यांनी हे बोर पहिला घेतला होता. हे बघू शकता, हे बोरवेल आहे आणि पहिला बोरवेल घेतलेला आहे. तर आपण आल्याच्यानंतर पूर्ण नारळ म्हणा कॉपर रोड म्हणा PQWT म्हणा GR म्हणा एक 3 ते 4 मेथडनं आपण ह्या ठिकाणी प्रोसिजर्स केले होते ह्या जागेवर. आणि यूज केल्याच्यानंतर आपल्याला असं जाणून आलं की ह्या ठिकाणी बोरला पाणी नाहीच. एक 5 मिनटं 3 मिनटं असं चालत होतं, ह्या बोरला पाणी नाहीच. मग आपण हे काय केलं, हे पूर्ण क्षेत्र चेक केलं. ही जी प्लॉट तार वगैरे बांधलेली आहे, बांबू वगैरे बांधलेली, हे पूर्ण प्लॉट चेक केला. आणि पूर्ण प्लॉट चेक केल्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट निघल किंवा पाणी कंटिन्यू चालल अशा पद्धतीतला आपल्याला ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट मिळाला. आणि विशेष म्हणजे ती जी बोर आहे ह्या बोरपासून, हे जे बघू शकता ह्या बोरपासून एक 15 फुटा अंतरावर ते बोर आहे. आणि बघू शकता ते चक्क बोर फेल आहे, 5 मिनिट देखील चालत नाही. आणि आपण दिलेला बोर हे अशा पद्धतीनं कंटिन्यू चालतो आहे, कसलाही गॅप वगैरे पडत नाही, कंटिन्यू चालतं बघू शकता. आणि विशेष म्हणजे ह्या बोरमध्ये आणि समोरच्या बोरमध्ये जास्तीत जास्त 15 फुटाचा अंतर आहे. आणि तुम्ही आता आपण सध्या ही जी पाईप चालू आहे, पाणी चालू आहे, तिथून कमीत कमी आपण एक 20 फुटाच्या अंतरात आहे. पण बघू शकता पाणीचं प्रेशर काय आहे, जबरदस्त प्रेशर आहे. आणि कंटिन्यू पाणी ह्याच पद्धतीत चालतं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला काय आहे, एक आपण 4 ते 5 मेथडनं आपण बोरचे पॉईंट पाहतो आणि 90-95% रिझल्ट मिळतं आहे, 100% नाही. 100पैकी आमच्या देखील एक 4-5 बोरच्या किंवा 5-6 बोर फेल जातात 100पैकी. आणि 100% मला तर असा अभ्यास आहे, मला तर असा अनुभव आहे की 100% रिझल्ट कुणालाही मिळत नाही. एक जमिनीतला खाल्ला अनुमान लावला जातो, अंदाज लावला जातो, खात्री काही देता येत नाही. फक्त आपला थोडासा अभ्यास चांगला असल्यामुळं, अनुभव चांगला असल्यामुळं थोडंसं बघू शकता काय प्रेशर आहे पाण्याला. आणि बाजूलाच एकदम चक्क बोर त्या ठिकाणी फेल आहे, एकदम जबरदस्त पाणी लागलेलं आहे. आणि कंटिन्यू चालवला तरी बोर बंद पडत नाही. हे कंटिन्यू चालवला, एकदम 24 तास चालवला तरी बोर बंद होत नाही. 100पैकी 5-6 बोर फेल जाऊ शकतात. आणि शेवटी निसर्ग आहे, निसर्गाला चॅलेंज करू शकत नाहीत. निसर्गाला चॅलेंज करणं म्हणजे भयानक अवघड आहे. आणि शक्यतो थोडंसं यावर्षी थोडं जाणवलं, 200 ते 250 बोर झाले असतील. 200 ते 250 बोरमध्ये जवळपास 3 ते जवळपास 6 ते 7 बोर फेल गेलेले आहेत. आमचे 7-8 बोर फेल गेले असतील. तर ह्याच्यामध्ये काय राहतं, प्रत्येक माणसाची मानसिकता अशी राहते. आता बघू शकता ना, हे ते बोर तिथं फेल आहे, इथं पाणी कंटिन्यू चालायला लागले. तुमच्यासमोरच व्हिडिओ बनवतो मी. तर हे कंटिन्यू किती प्रेशर आहे ह्या बोरला. त्या ठिकाणी जर 10 मिनिट नाही, कंटिन्यू एक तासाला 10-10 मिनिट चालायला लागलं तर ते बोर दुसरे घ्यायची त्यांना गरज नव्हतीच. तर असा अनुमान आहे, असा अंदाज आहे की ज्या ठिकाणी आपण बोरचा पॉईंट द्यायला लागलो त्या ठिकाणी त्यांची मानसिकता असते की पाणी लागलंच पाहिजे आणि भयानक पाणी वाहिलं पाहिजे, असं मानसिकता प्रत्येकाची राहते. पण यावर्षी एक 8 ते 10 बोर असे मिळाले आहेत आम्हाला की अक्षरशः चक्क बोर मशीन लावले त्यावेळेस एक थेंब देखील पाण्याचा आला नव्हता. आणि एक अर्धा एक तासाच्या नंतर किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी पंप वगैरे टाकला, चेक केलं तर ते पंप कंटिन्यू चालू लागले. यावर्षीचा 10 बोरचा तसा रिझल्ट निघालेला आहे. शक्यतो बोरवेल कधी पण घ्या, काही अडचण नाही. पण बोरवेल फेल जरी गेला तर केशिंग काढू नका, शक्यतो बोरवेलची केशिंग काढू नका. आणि केशिंग न काढता एकदा टेस्ट करा, टेस्ट करूनच तुम्ही पुढं पाऊल उचला. शक्यतो टेस्ट न करता बोरवेल सोडणं म्हणजे थोडंसं पैसे वेस्टेज जातात. तर तुम्ही शक्यतो काय करा, टेस्टिंग केल्यावरच तुम्ही जे काही निर्णय घ्यायचा ते घ्या. आणि शक्यतो 10 ते 12 बोरचा आपल्याला रिझल्ट चांगला मिळाला आहे. चक्क बोर फेल गेला होता पण तरी पण बोर चालू लागलेला आहे. आणि विशेष म्हणजे आणखीन एक सांगायचं असं होऊ शकतं
की जमिनीमधले जे गॅप आहेत, जी पडदे आहेत, लेअर आहेत, ते एखाद्या दिवस थोडंसं मोठा गॅप असू शकतं आहे आणि हाय प्रेशरच्या गाड्या वगैरे असल्यामुळं ते आपले पाणी मिळत नाही किंवा येत नाही. आणि ज्यावेळेस गाडी बंद झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावेळेस असं जाणून येतं की बोरमध्ये पाणी आलेलं आहे, येऊ लागलेलं आहे. पण ते केशिंग न टाकल्यामुळं ते प्रॉब्लेम वाढतो. त्याच्यामुळं शक्यतो काय करायचा, कुणाचाही बोर असू द्या, माझाच म्हणून नाही, कुणाचाही बोरवेल असू द्या, पण केशिंग वगैरे काढू नका आणि एकदा टेस्ट करून घ्या. टेस्ट केल्यामुळं काय होतं, थोडंसं बरं पडतं. अण्णा बडे या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.